हॅलो, नमस्कार. तर शाळेतून मुलांना घेऊन आले, म्हणजे आरूला अगोदर घेऊन आले आणि आजच ठरलं होतं की सकाळपासून ध्रुवचं आणि आरू चालू होतं की आज मंचुरियन बनव. तर मग संध्याकाळी करायचे असे ठरलं होतं. तर अगोदर आरूला घेऊन आले. त्यानंतर आरूनी कोबी जो होता तो एकदम बारीक असा चॉप करून ठेवलेला. मी पण थोडासा कट करून दिलेला. त्यानंतर पाणी आलेलं, त्यामुळे गाडी पण खूप घाण झालेली चिखलाने, त्यामुळे ती स्वच्छ केली. बाहेरचं सगळं अंगण वगैरे आहे ते बी पाण्याने स्वच्छ केली. ध्रुवला घेऊन आली आणि त्यानंतर घरातलं सगळं झाडून वगैरे काढून घेतलं. आणि बऱ्याच वेळ झालं, म्हणजे ध्रुवचं चालू होतं आणखीन कसे बनवले नाही म्हणून ते फास्टली करत होते. तर आरुनी मग कोबी जो होता छान कट करून ठेवलेला, तर तो पातेल्यामध्ये घेतला. त्याच्यामध्ये रेड चिली सॉस, सोया सॉस घेतला आणि अद्रक लसूण बारीक चॉप करून घेतलं होतं ते पण टाकलं. मीठ टाकलं आणि थोडासा कलर टाकला खाण्याचा, नॉर्मली थोडासाच. ते सगळं मिक्स करून घेतलं आणि त्याच्यामध्ये आता मी कॉर्नफ्लॉवर आणि मैदा सेम प्रमाणात टाकणार आहे. तर जो कोबीचे गड्डे होते ते 2 होते, साधारणतः अर्धा किलो कोबी असेल. तर या वाटीने मी 1 वाटी कॉर्नफ्लॉवर, 1 वाटी मैदा घेतला आणि चांगलं असं बॅटर जे आहे त्याचं बनवून घेतलं. जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही, कारण मी त्याचे बॉल वगैरे बनवणार नाही. आपण भजी कशी सोडतात त्याप्रमाणेच बनवून घेतलं. तर खूप तहान लागलेली, पाणी पण फटाफट पिऊन घेतलं आणि त्यानंतर मंचुरियन बनवायला घेणार आहे. थोडंसं लाल तिखट टाकलं होतं, ते पण मिक्स करून घेतलं, कारण सध्या आरू आणि ध्रुव नॉर्मली तिखट खात आहेत दोघंही. आरू थोडं जास्त प्रमाणात खाते, पण ध्रुव पण आता तिखट खायला शिकलेला आहे आणि त्याची खूप घाई चाललेली, कधी बनतायत मंचुरियन, त्यामुळे तो जवळच बसलेला. आणि तेल होतं ते कढईमध्ये अगोदरच गरम करायला ठेवलेलं, त्यामुळे ते गरम झाल्यानंतर त्यात भजीसारखी मंचुरियन सोडून घेतली आणि खरपूस अशी छान तळून घेतली. बघा, कलर पण खूप छान आलेला आणि ग्रेव्ही पण बनवायची होती. तशी तर मुलांनी गरमागरम सॉस आणि काय म्हणतात त्या चटणीसोबत, शेजवान चटणीसोबत पण खाल्ली. तर यानंतर इकडे ध्रुवला ग्रेव्ही पण बनवून द्यायची होती, कारण त्याला ग्रेव्हीसोबत पण खायचं होतं. तर दुसऱ्या कढईमध्ये तेल गरम केलं आणि त्याच्यामध्ये अद्रक आणि लसूण जो होता तो बारीक कट करून घेतला ते टाकलं. ते चांगलं परतलं की त्याच्यामध्ये शिमला मिरची पण बारीक कट करून घेतलेली, कांदा, ते दोन्ही टाकून छान असं परतून घेतलं. चवीनुसार मीठ टाकलं, त्यानंतर सोया सॉस टाकला, त्यानंतर रेड चिली सॉस टाकला आणि त्यानंतर टोमॅटो केचप टाकलं. ते सगळं मिक्स केलं आणि कॉर्नफ्लॉवर होतं ते पाण्यामध्ये मी मिक्स करून ठेवलेलं 2 चम्मच, आणि लागेल तेवढं पाणी मी त्याच्यामध्ये ॲड करून छान असं त्याला शिजवून घेतलं. त्यानंतर ती ग्रेव्ही पण छान झालेली, मंचुरियन तळलेली ग्रेव्ही छान मुलांनी मस्त खाऊन घेतलं पोटभर आणि त्यांना आवडली पण, खूप छान झालेली. त्यानंतर इकडे आमच्यासाठी भाकरी